महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत संपूर्ण राज्यातून प्रथम येणं, एखादं उत्तम प्रशासकीय पद मिळवणं आणि समाजासाठी आदर्श ठरणं हे स्वप्न लाखो तरुण उराशी बाळगून असतात। नांदेडच्या एका छोट्याशा गावातून आलेला श्रीनिवास लिंगण्णा लखमावाड हा सुद्धा असाच एक तरुण होता। जिद्द, मेहनत आणि सातत्याच्या जोरावर त्याने 2016 मध्ये महाराष्ट्र वनसेवा परीक्षेत अनुसूचित जमाती प्रवर्गातून संपूर्ण राज्यात प्रथम क्रमांक पटकावला होता। बीटेक इंजिनियर असलेला श्रीनिवास जेव्हा टॉपर झाला तेव्हा त्यानं दिलेलं स्वतःवर विश्वास आणि कष्ट करण्याची तयारी असली की कोणत्याही अडचणीवर मात करता येते हे भाषण अनेकांसाठी प्रेरणादायी ठरलं होतं। परंतु ज्या प्रशासकीय व्यवस्थेत तो लोकांची सेवा करण्यासाठी आला त्याच व्यवस्थेतील भ्रष्टाचाराच्या दलदलीत तो असा काही अडकला की एमपीएससीत टॉपर असलेला हा अधिकारी आज लाचखोरीतही टॉपर ठरलाय। एकीकडे पालकमंत्री सुनेत्रा पवार यांची बैठक, याच बैठकीत लखमावाड अनेकांचं स्वागत करताना दिसतोय, पण ही बैठक संपताच तो बाहेर आला आणि एसीबीच्या सापळ्यात अलगद अडकला। काय आहे लखमावाडची संपूर्ण स्टोरी जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ। बीड जिल्ह्याच्या सामाजिक वनीकरण विभागात विभागीय वन अधिकारी म्हणून श्रीनिवास लखमावाड कार्यरत होता। जिल्ह्यामध्ये वृक्ष लागवड, हरित अभियान आणि वनीकरणाची कामं त्याच्या देखरेखीखाली चालत असत। पण या पदाचा आणि अधिकाराचा वापर लोकसेवेपेक्षा स्वतःचे खिसे भरण्यासाठीच जास्त होऊ लागला। लखमावाड याने त्याच्याच विभागातील एका तक्रारदार वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याकडे विविध प्रलंबित कामांसाठी थेट 45 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती। या 45 लाखांच्या लाचेमागे गैरव्यवहाराचे मोठे जाळे होते। जिल्ह्यातील वृक्ष लागवडीचा निधी वितरित करण्यासाठी 12% प्रमाणे मोबदला, आरएफओच्या निलंबन प्रस्तावाचा पाठपुरावा न करणे, त्यांच्या प्रलंबित असलेल्या 2 वेतनवाढी मंजूर करणे आणि रोपवाटिकांच्या कामांची कोणतीही चौकशी न करता सहकार्य करणे अशा विविध कामांसाठी ही भली मोठी रक्कम मागण्यात आली होती। शासकीय कर्तव्यात सहकार्य करण्याऐवजी स्वतःच्याच सहकार्याचीच अडवणूक करून एवढी मोठी लाच मागितल्याने त्रस्त झालेल्या तक्रारदाराने 29 जुलै रोजी थेट छत्रपती संभाजीनगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली आणि तक्रार नोंदवली। तक्रार मिळताच एसीबीचे पथक सतर्क झाले। त्यांनी अत्यंत गोपनीयतेने 29 जुलै रोजी लाचेच्या मागणीची पडताळणी केली। पडताळणी दरम्यान श्रीनिवास लखमावाड याने खरोखरच 45 लाख रुपयांची लाच मागितल्याचं निष्पन्न झालं। त्यानंतर एसीबीने त्याला रंगेहात पकडण्यासाठी जाळं विणलं आणि योग्य वेळेची वाट पाहू लागले। ती वेळ शुक्रवारी 31 जुलै रोजी आली। त्या दिवशी बीडमध्ये राजकीय आणि प्रशासकीय घडामोडींसाठी मोठा दिवस होता। महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री नामदार सुनेत्राताई पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीला जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि डीएफओ श्रीनिवास लखमावाड स्वयंशिस्तीचा आव आणत हजर होता। बैठकीत विकास कामांवर चर्चा होत होती, नियोजन आखलं जात होतं। मात्र शासकीय बैठकीत बसलेल्या लखमावाडच्या डोक्यात डीपीसीच्या कामापेक्षा त्या 45 लाखांच्या बॅगेचा विचार सुरू होता। बैठक संपताच अत्यंत घाईघाईने लखमावाड जिल्हाधिकारी कार्यालयातून बाहेर पडला। नगर नाक्यावर असलेल्या आपल्या खासगी घरी पोहोचून त्याने लाचेची रक्कम स्वीकारण्याचं नियोजन केलं होतं। ठरल्याप्रमाणे तक्रारदाराकडून 45 लाखांनी भरलेली बॅग त्याच्या हातात आली। नोटांचे बंडल हातात पडताच त्याचा चेहरा खुल्ला असेल, पण तो आनंद क्षणभंगूर ठरला। त्याच्या घराभोवती साध्या वेशातील छत्रपती संभाजीनगर एसीबीचे अधिकारी आधीपासूनच दबा धरून बसले होते। लखमावाडने लाचेची बॅग हातात घेताच एसीबीच्या पथकाने त्याच्यावर छापा टाकला आणि त्याला नोटांच्या बॅगेसह रंगेहात पकडलं। एसीपी छत्रपती संभाजीनगरच्या पोलीस अधीक्षक माधुरी केदार कांगणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक बाळासाहेब शिंदे, पोलीस निरीक्षक भास्कर नवले आणि त्यांच्या पथकातील भीमराज जिबडे, पुष्पा दराडे, अन्वेज शेख, प्रकाश डोंगरदिवे, रामेश्वर ताठे यांनी ही कारवाई अत्यंत यशस्वीपणे पार पाडली। मराठवाड्याच्या इतिहासातील ही रंगेहात पकडलेली सर्वात मोठी लाचेची रक्कम मानली जाते। या प्रकरणी बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। कारवाईनंतर लखमावाडला बीडच्या एसीबी कार्यालयात आणण्यात आलं। ही बातमी वाऱ्यासारखी पसरली। याच दरम्यान एक रंजक नाट्य घडलं। प्रादेशिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी अमोल गरकळ यांचं मित्रप्रेम जागं झालं आणि ते लखमावाडला भेटण्यासाठी थेट बीड एसीबी कार्यालयात पोहोचले। परंतु तिथे पत्रकारांचा आणि नागरिकांचा गराडा पाहून गरकळ यांनी लखमावाडला न भेटताच तिथून काढता पाय घेतला। धाराशिव दौऱ्यावर असलेल्या एसीबीच्या एसपी माधुरी केदार यांनी बीड कार्यालयाला भेट देऊन ही यशस्वी कारवाई करणाऱ्या पोलीस निरीक्षक भास्कर नवले आणि पथकाचं विशेष कौतुक केलं। लखमावाडच्या या अटकेमुळे बीड जिल्ह्यातील वनीकरण विभागातील कोट्यावधींच्या भ्रष्टाचाराची काळी बाजू उघडकीस आली आहे। सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे लिंबा गणेशकर यांनी या कारवाईनंतर आक्रमक भूमिका घेतली आहे।
बीड जिल्ह्यात हरित अभियानाअंतर्गत 30 लाख वृक्ष लागवड केल्याचा दावा प्रशासनानं केला होता आणि त्यासाठी तब्बल 42 कोटी रुपये खर्च दाखवण्यात आला। या कागदोपत्री कामगिरीच्या जोरावर इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड सारखे पुरस्कार देखील मिळवण्यात आले। परंतु डॉक्टर ढवळे यांनी असा आरोप केलाय की हे सगळे आकडे केवळ कागदावरच आहेत। प्रत्यक्ष जागेवर जाऊन रोपांचं ग्राउंड व्हेरिफिकेशन केलं तरच सत्य समोर येणार आहे। तत्कालीन जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन आणि तत्कालीन पालकमंत्री अजित पवार यांच्या नावाने रेल्वे स्टेशन परिसरात लावलेली झाडं देखील जागेवर जळून खाक झाली आहेत। तिथे केवळ नावाच्या पाट्या शिल्लक आहेत। त्यामुळे 42 कोटींच्या या वृक्ष लागवड घोटाळ्याची आणि लखमावाडशी संशयित संबंध असलेल्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची निष्पक्ष चौकशी व्हावी अशी जोरदार मागणी डॉक्टर ढवळे यांनी केली आहे। बीड जिल्हा तसा निसर्ग आणि माणसांच्या बाबतीत अतिशय समृद्ध मानला जातो, परंतु बाहेरून येणारे सनदी अधिकारी आणि स्थानिक राजकीय संस्कृती यांच्यातील टक्केवारीच्या साखळीमुळे या जिल्ह्याची सातत्याने बदनामी होतीये। 360 कोटी रुपयांच्या भूसंपादन घोटाळ्यात माजी जिल्हाधिकारी अविनाश पाठक अजूनही जिल्हा कारागृहात बंद आहेत। हायकोर्टाने देखील त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावलाय। यापूर्वी 10 लाखांची लाच घेताना पकडले गेलेले अप्पर जिल्हाधिकारी बाबूराव मसनाजी कांबळे, तत्कालीन जिल्हा पुरवठा अधिकारी नरहरी शेळके, माजलगावचे तत्कालीन उपविभागीय अधिकारी श्रीकांत शाहू गायकवाड, आर्थिक गुन्हे शाखेचा पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे आणि आता 45 लाखांची लाच घेणारा श्रीनिवास लखमावाड हे काही मोठे अधिकारी लाचखोरीत पकडले गेलेत। अशा एका पाठोपाठ एक घडणाऱ्या घटनांमुळे प्रशासनावरील जनतेचा विश्वास पार उडालाय। ज्या तरुण अधिकाऱ्यांकडे पाहून हजारो विद्यार्थी MPSCचा अभ्यास करत होते, तोच अधिकारी जेव्हा 45 लाखांच्या लाचेच्या बॅगेसह बेड्यांमध्ये अडकतो तेव्हा ती केवळ एका व्यक्तीची हार नसते, तर संपूर्ण प्रशासकीय व्यवस्थेवर लागलेला एक कलंक असतो। बाकी तुम्हाला या सगळ्या कारवाईबद्दल काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा। कार्यारंभवर नवे असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक आणि शेअर करा। कार्यारंभ डिजिटल या आमच्या फेसबुक आणि इन्स्टा पेजला फॉलो करा। धन्यवाद।